भरजी नाईक यांची परंपरा जोपासणारा पुरंदरला कधीतरी गेलात? ज्या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला त्या किल्ल्यावरती भरजी नाईक यांची परंपरा जोपासणारे दादाजी नाईक खोमणे यांच्याकडे पुरंदराची जबाबदारी दिली होती. पत्नी लक्ष्मीबाई, दोघं नवरा बायको पुरंदर आणि वज्रगड या दोन्ही किल्ल्यांचं संरक्षण करायचं काम करायचे. त्यांच्या पोटी 7 सप्टेंबर रोजी 1791 ला एका युवकाचा जन्म झाला. अख्खा पुरंदर लावून निघाला होता. का? कारण दादाजींच्या पोटी उमाजी राजे नाईक यांचा जन्म झाला होता. पण दुर्दैव, उमाजी राजांचा जन्म झाला. उमाजी राजांचं वय लहान होतं. दादाजींनी उमाजी राजांना शिकवण द्यायला चालूच केली होती. पण त्याच वेळी इंग्रजांनी या भारतावरती राज्य करायला चालू केलं. इंग्रज हळूहळू भारतामध्ये शिरायला लागले आणि इंग्रज पुण्यामध्ये गेले. पुण्यामध्ये गेल्यावरती इंग्रजांनी पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव याला गादीवरती बसवला आणि सगळी सूत्र हातात घेतली आणि पहिला आदेश काढला, पुरंदरावरच्या रामोशी समाजाला हाकलून काढा. दादाजी खोमण्यांची पुरंदराला संरक्षण करण्याची जबाबदारी इंग्रजांनी काढून घेतली. रामोशी समाज रस्त्यावरती आला, सैरभैर झाला. अरे, ज्या समाजानं छत्रपती शिवाजी राजांच्या काळात स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या समाजानं या देशाचं संरक्षण केलं, तो समाज आता रस्त्यावरती आला होता. अरे, एखाद्या योद्ध्याच्या हातातली शमशेरच काढून घ्यावी आणि तू उद्यापासून लढायचं नाही असं म्हणावं, त्या अवस्था ज्या योद्ध्याची होती ना, तशी अवस्था या रामोशी समाजाची झाली होती. कोणी वाली उरलं नव्हतं. कोणीतरी यायचं, पकडायचं, नेऊन जेरबंद करायचं. किती दिवस सोसायचं या समाजानं? एक लिमिट असते सोसण्याची. इंग्रजांनी जुलूम करायचा चालू केला. उमाजींचं वय मोठं व्हायला लागलं आणि जशी नाईक समाजावरती, रामोशी समाजावरती इंग्रजांनी जुलूम करायचा चालू केला, तसं दादाजीने आपल्या पोराला बोलून घेतलं आणि दादाजींनी सांगितलं, हे बघ उमाजी, ज्या इंग्रजांनी आपल्या समाजातल्या तोंडाचा घास घेतलाय ना काढून, त्या इंग्रजांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही. दादाजींनी तलवारबाजी शिकवली, उमाजींना कुऱ्हाड चालवायला शिकवली, ढोल ताशे शिकवले. उमाजींना तत्कालीन काळात दांडपट्टा चालवायला शिकवला, बंदूक चालवायला शिकवली. आणि तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळत्या घोड्यावरती एका कुऱ्हाडीनं समोरच्या शत्रूचे 2 तुकडे करणारा जगातला पहिला अजिंक्य राजा म्हणून राजे उमाजी नाईक यांचं आम्हाला नाव घ्यावं लागतं. कृष्णाजी नाईक, विठोजी नाईक, खाशाबा नाईक या सगळ्या नाईक समाजातल्या युग धुरंधर लोकांना उमाजी नाईकांनी स्वतःच्या सोबत घेतलं. उमाजी नाईक मोठे होत होते. एकाला सांगितलं, लढाई लागते, इंग्रजांच्या विरोधात बंड पुरकायला लागते. तुम्हाला वाटतं ना व तुमच्या मायमाऊलींची इज्जत वाचावी, वाटतंय या देशाला स्वातंत्र्य मिळवावं, तर आपल्याला बंड इंग्रजांच्या विरोधात फुकारायला लागते. विठोजी नाईक, कृष्णा नाईक ही सगळी माणसं उमाजींच्या पाठीमागे उभा राहिली. उमाजी या जेजुरीच्या खंडेरायापाशी गेले. जेजुरीच्या खंडेरायाच्या डोळ्यात एकदा बघितलं आणि राजे कडाडले, हे खंडोबाराया, आजपर्यंत माझा समाज तुझा भंडारा कपाळावरती मिरवत आलाय. शपथ घेतोय, इंग्रजांना हाकलून लावल्याशिवाय सोडणार नाही, फक्त यश दे. हातातला भंडारा घेतला, सगळ्या सवंगड्यांनी एकमेकाला भंडारा लावला, स्थापन केली स्वराज्याची शपथ आणि सांगितलं, जोपर्यंत इंग्रज जात नाहीत तोपर्यंत या मातीला स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत आम्ही श्वास सोडणार नाही. इंग्रजांनी आपल्या समशेरी काढायला चालू केल्या. इंग्रजांच्या विरोधात पहिली मोहीम आखली. एक 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 सरदार कापायला चालू केले. उमाजी राजांची समशेर शत्रूचे
जिगर होत नव्हती समोर जायची. इंग्रज वैतागले किती किती दिवस सोसायचं. पण या भोर जवळ उमाजीराजांना पहिल्यांदा कैद करण्यात आलं. इंग्रजांनी कैद केलं. 1 वर्ष उमाजीराजांना आपल्या तुरुंगात ठेवलं. 1 वर्षात काय शिकले उमाजीराय? चला आता निवांत गप्पा, 1 वर्ष मिळाले नाही. हा माणूस शांत नाही बसला. आपल्या ज्या गोष्टी कमी आहेत ना, त्या कमी गोष्टी शोधण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे उमाजीराजांचा इतिहास सांगतोय. 1 वर्षात उमाजीराजे नाईक यांनी लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं. इंग्रज मागून घेतली आणि एक वर्तमानपत्र वाचायचं काम उमाजीराजे नाईक यांनी कारागृहात बसवून घेतलं. आणि त्यावेळी सांगितलं की लेकांनो, शिक्षण फार महत्त्वाचं आहे. उमाजीराजे नाईक यांचं शिक्षण जर पहिल्यांदा कुठं झाले असेल तर ते कारागृहात उमाजीराजे वाचायला शिकले. हळूहळू उमाजीराजांची जडणघडण होत होती. उमाजीराजांना 1 वर्षानंतर सोडण्यात आलं आणि इंग्रजांनी उमाजीराजांना बेदखल पत्र देऊन सोडून दिलं. पण गेलेले उमाजीराजे वेगळे होते आणि आलेले उमाजीराजे वेगळे होते. गेलेले उमाजीराजे हे फक्त भंडारा घेऊन, शपथ घेऊन इंग्रजांचा बंदोबस्त करायची भूमिका घेऊन गेले होते. पण आलेले उमाजीराजे शिवाजी राजांच्या प्रेरणेनं गनिमी कावा शिकून तयार झाले होते. आलेले उमाजीराजे विचारवंत होते, वाचक होते. अनेक पत्र लिहायची ताकद निर्माण करून तयार झालेले होते. आल्याबरोबर उमाजीराजे नाईक यांनी परत रामोशी समाज एक करायला चालू केला. तत्कालीन काळात 5000 लोकांची एक फलटण प्रत्येक गावात उभा केली. स्वतःचं राज्य उभा करूया, सगळ्या सोबत या, इंग्रजांच्या विरोधात आपण बंड करूया, ही भूमिका तत्कालीन काळात उमाजीराजे नाईक यांनी मांडली. खर तर गनिमी कावा कशाला म्हणतात? सातारला वाई नावाचा तालुका आहे. त्या वाईजवळ मांडर देवी नावाची एक देवी आहे. त्या देवीच्या डोंगरावरती एके दिवशी उमाजीराजे नाईक सायंकाळी शांतपणे बसले होते आणि इंग्रजांचा कॅप्टन बॉईल हा 10,000ची फौज घेऊन त्या मांडर देवीच्या डोंगराला वेढा मारून बसला. एकच उमाजीवरती एकटा आहे. 400 रामोशी सैनिक घेऊन वरती उभारलाय. जायचं, गिरफ्तार करायचा, कांद्या चढवायचा ना हजर करायचा. कॅप्टन बॉईलनं ठरवलं. खरं तर इंग्रजांच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कॅप्टन बॉईलला विचारलं, कॅप्टन किती वेळात उमाजीराजे नाईक यांना तुम्ही पकडून देता? कॅप्टन बॉईल म्हणला, काय नाही, सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला येताना उमाजीराजाला घेऊनच माघारी येतो. एवढा कॉन्फिडन्स. पण उमाजीराजे शिवाजीराजांच्या गनिमी कावावरती तयार झालेलं पातळ होतं. 10,000चा सेनासागर उमाजीराजांना पकडायला मांडर देवीच्या खाली आला. कॅप्टन बॉईल म्हणाला, चलो आगे, चलो आगे, चलो आगे. एक सैनिक उमाजीराजांचं वरती वाट बघत बसलं आणि या कॅप्टन बॉईलचं सैनिक निम्म्याच्या वरती आलं. उमाजीराजे शांत. म्हटला, भेली वाटते ही सगळी 10,000ची फौज बघून. आणि जसं निम्म्याच्या वरती कॅप्टन बॉईलचं सैनिक आलं, उमाजीराजे उठून उभा राहिले. सोबत 300 रामोशी सरदार. हातात दगडे घेतली, गोपण्या घेतला, दगड गोपनीत भरली, गार 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 फिरवली, सपासप. अरे ज्या वेगाने इंग्रज वरती पळत गेले होते त्या वेगानं कॅप्टन बॉईल माघारी पळत आला. ऐसी जंग ना देखी हमने. अरे दगड कुठं मारते तुम्ही म्हणला ना. एका दिवसात उमाजीराजांना पकडतो म्हणल्याला संध्याकाळी जखमा शेकत बसला होता. क्या किया जाय? मग माझं कायम सांगणं असतं, ज्याच्याकडं पैसा आहे त्यानं समाजासाठी पैसा द्यावा. ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं समाजासाठी काम करावं. पण ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी त्या बेण्यानं ग बसावं ते लई बोलला. असंच झालं पाहिजे. आपल्या गावात गौतमी झाली पाहिजे, त्याशिवाय उमाजीराजांची जयंती साजरी होत नसते. असाच एक कार्यकर्ता होता त्यांच्या. कॅप्टन बॉईलने विचारलं, काय करायचं? कॅप्टन, काल चालत गेलो, उमाजीराजांनी दगडं मारली, डोकी फुटून घेतली, हातातल्या बंदुका काय कामाच्या आल्या नाही त्या. कॅप्टन, उद्या आपण सरपटत जाऊ म्हणला.
दगडं मारली तर डोक्यावरून जाते, लोक डोक्याला ताप नको. ह्या बेण्याला ती कल्पना पटली. सरपटत तर सरपटत आणि सैनिक निघालं. सरपटत सरपटत बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं. निम्म्याच्या वरती आलं. ह्यांना कॉन्फिडन्स वाढला. उमाजीराजे शांत, वरती 300 रामोशी सरदार शांत, काही हालचाल नाही. आणि जसं टप्प्याच्या वरती आलं, ह्या बेण्याने फक्त मुंडकं वर काढलं. उमाजीराजेंनी रात्री दगडी शिळा गोळा करून ठेवल्या होता, तिला ढकलून सुई सुई करत खाली आला. सरपटणाऱ्या प्राण्यांना सरपटत महागारी पळवत घेऊन गेला. जसं महागारी इंग्रजी सैनिक पळायला लागलं, उमाजीरायकांनी हातातल्या बंदुका धाडल्या. धाड 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 गोळा झाडला. त्या कॅप्टन बॉईलचं सैन्य एका दिवसात उमाजीराजेंना पकडतो म्हणलेलं सायंकाळी रक्ताच्या थारोळ्यात गडाच्या खाली पडलं होतं. एक नव्हे, दोन नव्हे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तब्बल 14 वर्ष इंग्रजांना स्वतःचा बाप आटवून द्यायचं काम उमाजीराजे नाईक यांनी केलं होतं. हे कोणाचं शौर्य आहे? हा पराक्रम कोणाचा आहे? इतिहास फक्त एकाच राजाचं, एकाच व्यक्तीचं नाव सांगतो. इंग्रजांच्या विरोधात लढणारा पहिला वाघ म्हणजे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक. अहो, जंजिराचा सिद्धी नवाब त्यानं पत्र पाठवलं उमाजीराजेंना. उमाजीराजे, ते इंग्रज फार त्रास देतात. इंग्रजांची गोळी फक्त तुमच्याकडे आहे, फक्त आम्हाला मदत करायला लागता. कोण? जंजिराचा सिद्धी. सांगलीला कधीतरी गेलात ना, पटवर्धन घराणं आहे. गणरायाची मूर्ती, गणरायाचं मंदिर त्यांचं आहे. या पटवर्धन घराण्याने उमाजीराजांना बोलवून घेतलं, त्यांना फेटा बांधून सत्कार केला आणि सांगितलं, आम्ही सगळी तुमच्या सोबत आहोत. इंग्रजांना माघारी घालवा, स्वतःच देश स्वातंत्र्य करायचा प्रयत्न करा. काळजीगर, काय धाडस असेल त्या काळातलं. इंग्रजांना लढायचं. भारतातला पहिला राजा आहे ज्याने इंग्रजांना खुलेआम आव्हान दिलं, जिगर असेल तर लढून दाखवा. ही जिगर फक्त एकाच वागत होती, ते म्हणजे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक. उभ्या आयुष्यात उमाजीराजे नाईक यांनी 2 गोष्टी शिकवल्या. प्रत्येक समाजानं त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. 2 गोष्टी शिकवल्या. त्यांच्या इतिहासातनं काही घ्या गर न घ्या, 2 गोष्टी. पहिली गोष्ट शिकवली, जगाच्या पाठीवरती शिवाजी राजांची शिकवण घेतलेला पहिला योद्धा आहे ज्यांनी शिकवलं, परस्त्री माते समान जाणं. आपली बहीण दुसऱ्याची बहीण हे आपल्याला आई समान आहे, ही उमाजी राजांची शिकवण होती. हे आलं कुठून? हे आलं छत्रपती शिवाजी राजांच्या पराक्रमातून. अरे, माझ्या समाजातल्या नव्हे, इतर समाजातल्या सुद्धा बहिणीवरती जर कुणी हात टाकला तर त्याचे हात कलम केल्याशिवाय सोडायचे नाहीत. ही भूमिका तत्कालीन काळात उमाजीराजे नाईक यांनी घेतली होती. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा आहे. त्या भावाचं एक वाक्य आहे का ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला उमाजीराजेंची जात दाखवा, त्याला उमाजीराजेंची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे, या स्वराज्याची रक्षणी तू, या स्वराज्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस. ह्याने म्हणणार, आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिले काय. एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो पुण्यात. एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं.